नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8वी गणित वर्तुळ, जीवा व कंस या प्रकरणावर आज आपण चर्चा करणार आहोत. 17वं प्रकरण आहे आणि यातला सराव संच 17.2 आज आपण बघूयात. तर चला जाऊयात पटापट पुढे. बघा मित्रांनो, 17.2 समजून घेण्याच्या अगोदर काही एक दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. बघा, माझ्याकडे समजा एखादा वर्तुळ आहे, तर या वर्तुळाशी संबंधित काही गोष्टी आपण समजून घेऊयात. समजा या वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे आणि इथे समजा मी एखादा कोन अशा प्रकारे काढला, ज्याचं नाव आहे ए, ओ आणि बी. हा कोन, याला आपण म्हणतो केंद्रीय कोन. याला केंद्रीय कोन का म्हणतो? कारण तो केंद्रामधून काढलाय म्हणून केंद्रीय कोन. आता संपूर्ण वर्तुळाचं माप तुम्हाला माहिती आहे 360 अंश असतं. आता समजा या केंद्रीय कोनाचं माप जर का समजा 70 अंश असेल, तर हा जो कंस आहे तो आंतरखंडित कंस, या कंसाचं माप सुद्धा समजा याला आपण म्हणू ए एक्स बी. याचं माप सुद्धा सारखं असतं. बघा, माप कोन ए ओ बी बरोबर माप कंस ए एक्स बी. ए एक्स बी एवढी गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे की केंद्रीय कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या एवढं असतं. म्हणजे या केंद्रीय कोनाचं माप म्हणजे कोन एओबी बरोबर माप कंस ए एक्स बी, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक महत्वाचा गुणधर्म. त्याच्यानंतर एक दुसरा गुणधर्म लक्षात घ्या. समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये ही एक जीवा आहे ए बी आणि ही दुसरी जीवा आहे पी क्यू. एकरूप, आता ह्या दोन जीवा जर का एकरूप असतील, जीवा पी क्यू आणि जीवा ए बी एकरूप असेल, तर याच्यामध्ये तयार होणारा हा जो कंस पी क्यू आहे आणि हा जो कंस ए बी आहे, हे दोन्ही कंस पण एकरूप असणार आहे. हा, जर या दोन जीवा एकरूप असतील तर हे त्यांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजे जर का म्हटलं पी क्यू हा कंस जर 60 अंश असेल, तर ए बी हा कंस सुद्धा 60 अंश असेल. आणि जर हे दोन कंस एकरूप सांगितले असतील, तर या दोन जीवा पण एकरूप असतात. तर या काही गुणधर्मांचा वापर आपल्याला हा सराव संच सोडवताना करायचा आहे. जसं की इथं जर तुम्ही बघितलं, तर सी केंद्र असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू आर एस हे दोन व्यास आहेत आणि हे दोन्ही व्यास एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. तर पहिला मुद्दा आहे, कंस पी एस आणि कंस एस क्यू एकरूप आहेत का? आता कंस पी एस हा कंस आणि कंस एस क्यू हे दोन कंस एकरूप आहेत का, हे आपल्याला पहिलं सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर पी एस सोबत हा जो आपला कंस पी एस आहे, याच्यासोबत आणखी कुठले कंस एकरूप आहेत ते आपल्याला लिहायचे. आता एक लक्षात घ्या, आपण इथं जर बघितलं, आपल्याला काय दिलंय की बाबा आकृतीत व्यास, कुठला व्यास बाबा? आपल्याकडे पी क्यू, लंब व्यास पी क्यू आणि आपल्याकडे आर एस हे दोन्ही व्यास एकमेकांना लंब आहे. लंब आहे म्हणजे इथं 90 मापाचे कोन तयार होतात आणि हे सगळे 90 मापाचे कोन केंद्रीय कोन आहेत. म्हणजे याचा अर्थ बघा ना, माप कोन पी सी एस, माप कोन पी सी एस बरोबर माप कंस, आपण असं म्हणू शकतो पी एस बरोबर आपल्याकडे 90 अंशाचा असणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, याला आपण नंबर म्हणून एक समजून घ्या. इथं हा जो कोन पीसीएस हा कोन आणि हा कंस एकरूप असतो, तुम्हाला माहिती आहे. हा कोन आणि हा कंस दोघं पण एकरूप असणार आणि दोघं पण 90 मापाचे असणार. कारण हा कोन 90 मापाचा आहे म्हणजे हा कंस पण 90 मापाचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोन एस सी क्यू बरोबर माप कंस एस सी क्यू जो आहे तो कुठल्या कंसाला एकरूप असणार आहे? एस क्यू म्हणजेच क्यू एस क्यू. आणि हे दोघे सुद्धा 90 अंश मापाचे असणार, याला म्हणा नंबर 2. तिसरा जो आहे माप कोन, तिसरा कोन कुठला? आता हा झाला, आता हा कोन बघा आर सी क्यू, कोन आर सी क्यू बरोबर माप कंस आर सी क्यू आणि हा माप कंस आर क्यू, हे दोघे जण एकरूप असणार आहे. बरोबर माप कंस आर क्यू, माप कंस आर क्यू, कंस आर क्यू आणि हे सगळे जण किती असणार आहे? 90 अंश मापाचे असणार आहे, याला म्हणा नंबर 3. आता परत माप कोन आर सी पी किंवा पीसीआर म्हणा, पीसीआर बरोबर माप कंस, ह्या पीसीआर जो कोन आहे हा 90 मापाचा आहे आणि हा जो कंस असणार आहे पी आर, हे दोघ जण एकरूप असणार आहे. बरोबर माप कंस पी आर आणि हे असणार आहे 90 अंशाचे. आता आपल्याला याला म्हणा नंबर 4. आपल्याला मुद्दा काय विचारलाय? पहिला प्रश्न की बाबा कंस पीएस व एसक्यू एकरूप आहेत का? आता पीएस आणि एसक्यू बघा, 1 आणि 2 मध्ये दोघे पण 90 मापाचे आहेत. मग इथं लिहायचं माप कंस पीएस बरोबर माप कंस एसक्यू माप कंस एसक्यू. हे कशावरून बाबा? 1 व 2 वरून, 1 व 2 वरून. बरोबर झालं. पुढचा मुद्दा आहे पीएस सोबत एकरूप कंसांची माप. आता पीएस 90 मापाचा आहे
कंस एच क्यू 90 आहे, कंस आर क्यू 90 आहे, कंस पी आर पण 90 आहे. म्हणजे पीएस सोबत एकरूप असलेल्या इतर कंसांची मापे. आता पीएस सोबत एक एस क्यू तर एकरूप आहे, पण अजून कुठले दोन कंस एकरूप असतील बघा, आर क्यू आणि पी आर, कारण हे दोघे सुद्धा 90-90 मापाचे आहेत. बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो की बाबा कंस पीएस बरोबर कंस पीएस सोबत कुठले कंस एकरूप असणारे, आर क्यू बरोबर कंस आर क्यू आणि कंस पी आर, आर क्यू आणि कंस पी आर. हे कशावरून, 1 3 4 वरून, 1 3 व 4 वरून, 1 3 4 वरून. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. सोपा प्रश्न आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न बघू. तसं बघायला गेलं तर या सराव संचामध्ये फक्त 2च गणित आहेत. आता हे पहिलं झालं. आता यानंतर दुसरं आणि शेवटचं गणित आपण बघूयात. बघा, याच्यामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत एकाच प्रश्नामध्ये. तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये बघा, इथं आपल्याला काय विचारलंय की बाबा पहिली गोष्ट, कोण एओबी आणि सीओडी. आता एओबी हा ओ आणि हा सी हे दोघ जण एकरूप आहेत का, ते आपल्याला विचारले. आता एक लक्षात घ्या, हा जो एम एन एक व्यास आहे. एम एन काय, व्यास म्हणजे ही सरळ रेषा आहे. आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण म्हणजे एका रेषेमध्ये येतात. आता इथं बघा, हे 3 कोण या ठिकाणी उजव्या बाजूला तयार, डाव्या बाजूला तयार झालेत. एम एन ए, त्याचप्रमाणे ए ओ बी आणि बी ओ एन, हे 3 जे कोण आहेत, या तिघांची बेरीज 180 अंश असणार आहे, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे. मग इथं आपण लिहू कोण एम ओ ए अधिक कोण ए ओ बी अधिक कोण बी ओ एन बरोबर 180 अंश. असं का, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे. तिथं आपण लिहू रेषीय जोडीतील कोण यांची बेरीज 180 अंश असते रेषीय जोडीतील कोणांची. आता एमओ ए 100 आहे, मग इथं लिहायचं 100 अंश अधिक माप कोण एओबी चं माप आपल्याला माहिती नाहीये, ते काढायचंय, अधिक बी ए एन 35 आहे, मग इथं लिहायचं 35 अंश आणि बरोबर 180 अंश झालं. आता 100 आणि 100 आणि हा 35 किती झाला, 135. माप कोण ए ओ बी अधिक 135 अंश बरोबर 180 अंश. आपल्याला कोण एओबी आणि सीओडी यांची मापे काढायची, तर पहिले एओबीचं काढू. तर माप कोण एओबी बरोबर 180 आपल्या जागेवर 135 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 135 अंश झाले. म्हणून माप कोण एओबी बरोबर 180 मधून 135 गेले 45 अंश आलं. म्हणजे एओबीचं जे माप आहे ते आपल्याकडे 45 अंश आलं. आता जसं एओबी काढलं त्याचप्रमाणे बघा, ह्या 3 कोणांच्या मापांची बेरीज, इकडचे जे 3 कोण आहेत त्यांची बेरीज पण 180 अंश असणार आणि एमओडी अधिक सीओडी अधिक सीओएन बरोबर 180. असं करून आपण याचप्रमाणे सीओडी सुद्धा 45 अंश तुम्हाला काढता येईल. मग इथे लिहायचं याचप्रमाणे माप कोण सीओडी बरोबर 45 अंश दाखवता येईल. ठीक आहे, येईल. झालं. तर हा पहिला एक मुद्दा, या दोन्ही कोणांची माप 45 अंश मापाची असणार आहे, हा एक मुद्दा आपला क्लिअर झाला. ठीक आहे. आता कंस एबी आणि सीडी एकरूप आहेत का, कंस एबी आणि सीडी. आता कंस एबी हा आणि कंस सीडी एकरूप आहे का. आता बघा, हा जो कंस आहे कोण आहे एओबी, याचं माप आपण 45 काढलं आणि सीओडीचं माप सुद्धा 45. आता या दोन कोणांची माप सारखी, म्हणजे हे दोन कंस पण कसे असणार आहे, एकरूप असणार आहे. बघा लक्षात घ्या, माप कंस आपण म्हणू शकतो की बाबा एबी बरोबर माप कोण एओबी बरोबर 45 अंश, याला म्हणा बाबा 1 नंबर. त्याचप्रमाणे माप कंस सीडी बरोबर सीओडी, माप कंस सीडी बरोबर माप कोण सीओडी बरोबर 45 अंश, याला म्हणा 2. म्हणून आपण म्हणू शकतो की कंस एबी बरोबर कंस सीडी, हे दोन्ही कंस कसे झाले, सारखे झाले, कारण दोन्ही पण 45 मापाचे आपल्याला येतात. इथे लिहायचं 1 व 2 वरून, असं आपण लिहू शकतो. झालं. आता हे दोन कंस एकरूप आहे. आता या दोन जीवा एकरूप आहेत का बाबा, आता दोन कंस एकरूप आहेत बघा, म्हणून आपण म्हणू शकतो की जीवा एबी एकरूप जीवा सीडी. बघा, दोन कंस जर का एकरूप असतील तर त्या कंसामध्ये असणाऱ्या संगत जीवा पण एकरूप असतात. कारण काय, एकरूप
कंसांच्या संगत जीवा, एकरूप कंसांतील संगत जीवा किंवा एकरूप कंसांच्या संगत जीवा असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे आपला हा प्रश्न झालेला आहे. ओके, तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही. तर बघा मित्रांनो, या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आणि हा दुसरा प्रश्न झालाय आणि हा शेवटचा सराव संच सुद्धा आपला झालेला आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.